आणि आजचा व्लॉग अशासाठी आहे की आम्ही चाललोय रेवाळ्याला. तिकडे कोलंबट वगैरे असे फिश मिळतात, मच्छीवाली असते. सो बघतोय आता जाऊन, थोडासा पाऊस कमी झाला म्हणून आम्ही निघालोय. सो आमच्यासोबत आहेत मीत आणि मोल. ते आलेले असं म्हटलं की आपण जाऊन येऊया. सो आता चाललोय, बघूयात मिळते का मच्छी. पाणी साचलेला आहे इकडे गणपती मंदिराजवळ आणि हा उडवत चाललाय. विभाव झाडं वगैरे पडले आहेत आजूबाजूला पूर्ण. माहीम रोडला खूप पाऊस आहे, म्हणजे आता थोडा कमी झालाय, पण अगोदर खूप जास्त पाऊस होता त्याच्यामुळे अशी झाडं वगैरे पण पडली. काय झालं नाही, झाडं कापायला लावलेली आहेत. ओके, वायर अडकू नये म्हणून झाडं कापायला लावलेत. मला वाटलं की तुटलेत आणि पडलेत, नाही, झाडं कापायला लावलेत कारण की वायरमध्ये वगैरे अडकतात त्यासाठी. त्या दिवशी इकडे पूर्ण पाणी भरलेलं आणि आज अजिबातच नाहीये, थोडंसंच आहे, जास्त नाहीये. सो येस, आम्ही माहीमला पोहोचलेलो आहोत आणि ह्यांना सगळ्यांना माहीमचा वडापाव खायचा आहे. माहीमला आल्यावर माहीमचा वडापाव खाल्ला नाही असं होऊच शकत नाही. सो बघू, ह्यांना वडापाव खायचा आहे. माहीमचा वडापाव, माहीमचा वडापाववाला बंद आहे. सॉरी गाईज, तुम्हाला नाही मिळणार आहे माहीमचा वडापाव. बॅड लक, बॅड लक, पालघरला जावं लागेल नेक्स्ट टाइम. रेवाळे फाटा पहिला आलेला आहे. तिकडे पण मच्छीवाल्या बसतात, पण तिकडे बोटीवाल्या मच्छी असतात. मला बोटीवाल्या मच्छी नको आहे. तो तिकडून रस्ता बंद होता, तिकडे काहीतरी झाड कापायला लावलंय पडलेलं. सो आम्ही आता मधल्या रस्त्याने कुठून तरी चाललोय. ट्रॅफिक आहे, मंदिराच्या इथून टर्न घ्यायला सांगितलंय. इथून कुठून तरी मधून चाललोय. ओके, हां, इथूनच टर्न घ्यायला सांगितलं. सो इथे दुसऱ्या पण गाड्या आहेत. सो येस, चाललोय इथून. मधला रस्ता आहे पण चांगला आहे. ओके, सो आपण इथून निघालेलो आहोत. इथून जाईल का विभो गाडी? टाकावं लागेल. ओके, सो आपण इकडे मेन रोडला आता निघालेलो आहोत. थोडंसं अंतरावर होतं, आतून बायपास रोड दिला होता त्यांनी. नॉट येस, आम्ही रेवाळे फाट्याला पोहोचलेलो आहेत आणि येस, मच्छीवाल्या आहेत. त्यामुळे मला खूप आनंद होत आहे की मच्छीवाल्या आहेत. येस, एवढ्या पावसापाण्यातून आला आणि मच्छीवाल्या आहेत, मला खूप आनंद होत आहे. येस, ओके, सो फायनली आम्ही रेवाळ्याला पोहोचलो आहोत आणि आम्ही मच्छी बघतोय काय काय आहे. कोलंबट वगैरे असेल तरच घेणार आहे. कोळंबीच आहे, मोठीच ही. कोलंबट नाही, कोळंबीच आहे. कोलंबट हवा होता. सो येस, मला ना एक्सपेक्टेशन्स नव्हते की एवढ्या पावसात पण मच्छीवाल्या बसलेल्या असतील. पण येस, बसलेल्या होत्या. मला कोलंबट हवा होता पण मला नाही मिळाला, पण मला खाडीची कोलंबी मिळाली. सो येस, आय एम हॅपी. आणि छोटी छोटी बोयमच्छी मिळालेली आहे. त्याचा रस्सा मला खूप आवडतो आणि मला त्याचा पातोडा पण आवडतो. जर तुम्हाला
पातोड्याची रेसिपी बघायची असेल ह्याची बोई मच्छीची, तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला पातोड्याची रेसिपी शेअर करेल. आम्ही आता चाललोय घरी. त्या गाडीवाल्याला सांगतोय की ये पुढे, पण तो येत नाही. तिकडे थोडस गटार आहे ऍक्च्युली, कंजेस्टेड एरिया असल्यामुळे. मंदिराच्या समोर मस्तपैकी नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे इकडे पाणी भरतोच. मंदिरात सुद्धा पाणी भरलेलं आहे गणपती बाप्पाच्या. जय महाराष्ट्र वडापावला खूप जास्त गर्दी आहे, त्याच्यामुळे आम्ही विचार करतोय की भोलानाथचा वडापाव. विभाव तो भोलानाथचा वडापाव खाता तुम्ही लोक, कारण की इकडे खरंच खूप गर्दी आहे. ओके, सो यासाठी आम्ही भोलानाथला चाललोय. सो आम्ही आता आलोय भोलानाथचा वडापाव घेण्यासाठी. पालघरचा फेमस वडापाव भोलानाथ स्वीट अँड फरसाण. छान इकडे वडापाव वगैरे सगळंच मिळतं. येस, ही आहे माझी आर्यन हायस्कूल, माझी शाळा. बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि आम्ही घेतलेला आहे भोलानाथचा वडापाव. सगळेजण एन्जॉय करत आहे. भोलानाथचा वडापाव खरंच खूप छान असतो, तुम्ही पण व्हिजिट करा नक्की. पालघरचे असेल तर तुम्हाला माहितीच आहे भोलानाथचा वडापाव. मग इथेच संपत आहे, छोटासाच व्लॉग होता. आम्ही थोडं गेलेलो मच्छी वगैरे घ्यायला, म्हटलं व्लॉग करूया. असेच व्लॉग बघायचे असतील तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. बाय.